भारत सरकार मान्यताप्राप्त इंडियन ओव्हरसीज बँकेने देशभरात ग्राहकांना सलग 90 वर्ष चांगल्या पद्धतीनं विविध सेवा देत घटकातील लोकांचा विश्वास मिळवलेला असून त्यामुळे साईबाबांच्या पावनभूमीत सुरू झालेली ही शाखा निश्चितपणे चांगली सेवा देऊन ग्राहकांचे हित प्रगतीसाठी मोठी मदत ठरेल असा विश्वास साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बँकेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात मत व्यक्त केले आणि या प्रसंगी मुख्य क्षेत्रीय प्रबंधक कुमार सत्यम, मुख्य प्रबंधक गौतम सरमाह तसेच विविध शाखांचे पदाधिकारी आणि शिर्डी शाखा प्रबंधक जितेंद्र शेलार आदींसह मान्यवर उपस्थित होते. गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले की ही शाखा ग्राहकांसाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे. क्षत्रिय प्रबंधक कुमार सत्यम यांनी म्हटले की बँकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सेवा देऊन या बँकेने देशभरात मोठा विश्वास कमावलेला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर, सागर काळे, वरिष्ठ अधिकारी सुनील मोहिते, आशिष मेस्त्री हजर होते. शाखा व्यवस्थापक जितेंद्र शेलार यांनी आभार व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणे, शिर्डी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर